बच्चू कडू परवा मुंबईत आले। त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्या दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली। एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंना विधान परिषदेच्या जागेची ऑफर दिली आहे। मग बच्चू कडूंनी माध्यमांशी बोलताना ही ऑफर खरी आहे आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं सांगितलं। एकनाथ शिंदेंची ही मोठी खेळी मानली जाते। बच्चू कडूंना सोबत घेण्याचे त्यांचे प्रयत्न कशासाठी आहेत? भाजप विरोधात सातत्याने भूमिका घेणाऱ्या कडूंना सोबत घेणं ही शिंदेंची भाजप विरोधात तिरकस चाल आहे का? बच्चू कडूंचा शिंदेंना कसा फायदा होईल जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। राज्यात विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आता निवडणूक जाहीर झाली आहे। कोणता पक्ष कुणाला उमेदवारी देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। उत्सुक उमेदवारांची संख्या ही सर्व पक्षांकडे मोठी आहे आणि एकेका जागेसाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा विचार केला तर त्यांच्या पक्षाच्या वाटेला विधान परिषदेच्या 2 जागा आहेत। नीलम गोरे, शीतल म्हात्रे, शायना एनसी, दीपक सावंत, संजय मंडलिक, भाऊसाहेब चौधरी अशी अनेक नावं त्यासाठी चर्चेत आहेत आणि त्यातच आता एका नव्या आणि अनपेक्षित नावाची भर पडली आहे। ते नाव म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू। बच्चू कडू आणि शिवसेनेची जवळीक ही तशी बऱ्याच काळापासून आहे। तरुण वयात कडू हे राजकारणात पडले ते शिवसेनेच्या माध्यमातून। अपक्ष लढून आणि नंतर प्रहार जनशक्ती पक्ष स्थापन करून त्यांनी अमरावती जिल्ह्यातला अचलपूर मतदारसंघाचे तब्बल 4 वेळा आमदार राहिले। शेतकरी नेते म्हणून राज्यभर त्यांचं नाव आहे। त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे। तसंच तरुण, आदिवासी, दिव्यांगांच्या अनेक मागण्या त्यांनी सातत्यानं लावून धरल्या आहेत। 2019ला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी स्थापन केलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बच्चू कडू सहभागी झाले होते। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्रीही होते। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून फुटून भाजपकडे धाव घेतली। राज्यात सत्तापालट झालं। एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडाला त्यावेळी कडूंनी आपला पाठिंबा दर्शवला होता। नंतरच्या भाजपसोबतच्या शिंदेंच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नाही, परंतु कडू यांना महाराष्ट्र राज्य दिव्यांग मंडळाचं अध्यक्ष केलं गेलं, ज्या पदाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा असतो। 2024ला राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या। त्यात मात्र स्वतःच्याच मतदारसंघातून बच्चू कडूंना हार पत्करावी लागली। भाजपच्या प्रवीण तायडे यांनी त्यांचा पराभव केला। त्यानंतर शेतकरी आंदोलन आणि बऱ्याच गोष्टी कडूंनी सुरू ठेवल्या। मागच्या काही काळात शेतकरी कर्जमाफीसाठी त्यांनी नागपूरमध्ये मोठं जन आंदोलन केलं, त्याला मोठा प्रतिसाद मिळाला। तसंच मेळघाटातही मोठं आंदोलन केलं। राज्य सरकारनं मग कर्जमाफी जाहीर केली आणि विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शेतकरी कर्जमाफीचं श्रेय बच्चू कडूंना देऊन टाकलं। कडूंच्या एका सभेदरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदेंना माईक समोर लावलेला स्पीकरवर असणारा फोन आणि त्यात शिंदेंनी कडूंचं केलेलं कौतुक चांगलंच व्हायरल झालं होतं। आता बच्चू कडूंना शिंदेंनी आमदारकीची ऑफर दिली आहे। आमदार झाल्यावर त्यांना मंत्रिपद मिळेल अशीही काहीशी शक्यता वर्तवली जातीये। राज्यसभेच्या वेळी एकनाथ शिंदेंनी असंच धक्कातंत्र वापरलं होतं आणि कुणाच्या मनीध्यानी नसणाऱ्या ज्योती वाघमारे यांना संधी दिली। आता विधान परिषदेच्या वेळीही शिंदे अशीच खेळी खेळणार असल्याचं बोललं जात आहे। बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी ही शक्यता वर्तवण्यात येते किंवा मग प्रहार जनशक्ती पक्ष शिंदेंच्या शिवसेनेसोबत हातमिळवणी करेल। आता बच्चू कडूंचा शिंदेंना फायदा होईल का? तर हो, पश्चिम विदर्भात म्हणजेच अमरावती पट्ट्यात शिंदेंच्या शिवसेनेचा तगडा नेता नाहीये ही उणीव भरून काढता येणार आहे। तसंच बच्चू भाऊंना मानणारा वर्ग महाराष्ट्रात आहे, त्याचाही फायदा शिंदेंच्या शिवसेनेला होऊ शकतोय। विधान परिषदेत पक्षाची बाजू मांडण्यात त्यांच्यासारख्या आक्रमक चेहऱ्याचा फायदा होणार आहे आणि दुसरं म्हणजे भाजपला एक प्रकारे शिंदेंनी दिलेला हा शह मानला जात आहे। त्यामुळे कडू यांना पूर्वी एकनाथ शिंदेंच्या बंडाला पाठिंबा दिल्याचं फळ मिळणार असल्याचं आणि त्यांचं बऱ्याच काळाने पुन्हा सत्तेच्या पटलावर कमबॅक होणार असं दिसतंय। आता राहतो प्रश्न भाजपचा। शिंदेंची शिवसेना ज्यांचा सोबत आहे त्या भाजपला ही गोष्ट निश्चितच खटकणारी आहे। देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्या विरोधात कितीतरी वेळा बच्चू कडूंनी आजवर भूमिका घेतल्यात। 2024 मध्ये भाजपनं कडूंना त्यांच्या मतदारसंघात धूळ चारली होती। भाजपही त्यांच्यावर मागच्या काही काळापासून खार खाऊन आहे। भाजपचे अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांच्या चुलत भावाने बच्चू कडू यांनी राजकीय वैमनस्यातून आपल्याला ठार मारल्याचा कट रचल्याची तक्रार दाखल केली होती।
त्यानंतर बच्चू कडूंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच भोंदू बाबा अशोक खरात सोबतच्या 2 वर्षांपूर्वीच्या भेटीची चित्रफीत प्रसारित करण्यात आली होती. यात बच्चू कडू यांना कात्रीत पकडण्याचा भाजपचा प्रयत्न दिसून आला. पण आता त्याच भाजपच्या राज्यात मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेने कडूंना ऑफर दिली आहे. त्यामुळे आधीच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात असणारा वाद अजून ताणला जाण्याची चिन्ह आहेत. बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं? कडूंनी सत्तेत यावं की सत्तेपासून दूर राहून आपली आंदोलनं चालू ठेवावी? शिंदेच्या सेनेला त्यांचा फायदा आणि भाजपला त्यांचा त्रास होईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.